मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक आणि ठाम भूमिकेत दिसून आले. राज्यभर तापमानाचा पारा चढलेला असतानाही आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहिला. रखरखत्या उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की आरक्षणाच्या मागणीसाठी कोणत्याही परिस्थितीत संघर्ष सुरूच राहील. मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही उपोषण आणि विविध आंदोलनांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या आहेत. उन्हाची तीव्रता, आरोग्याच्या समस्या आणि विविध अडचणी असूनही आंदोलन सुरू असल्याने समर्थक याकडे समाजाच्या निर्धाराचे प्रतीक म्हणून पाहत आहेत. दरम्यान वैद्यकीय तज्ज्ञांकडून उष्माघात आणि निर्जलीकरणाचा धोका टाळण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. दुसरीकडे शासन आणि आंदोलनकर्त्यांमधील चर्चांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न नेमका कोणत्या दिशेने पुढे जाणार आणि आंदोलनातून काय निष्पन्न होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थकांच्या दृष्टीने रखरखत्या उन्हात केलेल्या आंदोलनाचे महत्त्व नेमकं कसे मांडले जाते हे देखील जाणून घेऊ. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असलेली तीव्र बांधिलकी आणि निर्धार दाखवणे, शासनावर दबाव निर्माण करून मागण्यांवर लक्ष वेधणे, ग्रामीण भागातील मराठा समाजाच्या भावना आणि असंतोष अधोरेखित करणे, आंदोलनकर्ते कठीण परिस्थिती सहन करण्यास तयार असल्याचा संदेश देणे, राज्यव्यापी जनसमर्थन एकत्रित करण्याचा प्रयत्न करणे. दुसरीकडे टीकाकारांचे मत असे असू शकते की अत्यंत उष्णतेत दीर्घकाळ आंदोलन केल्याने सहभागींच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो आणि आंदोलनाची पद्धत याबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे या आंदोलनाचे महत्त्व कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले जाते यावर त्याचे मूल्यांकन अवलंबून आहे. राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या हे आंदोलन महाराष्ट्रातील आरक्षणाच्या प्रश्नाला केंद्रस्थानी आणण्यात प्रभावी ठरले असे अनेक निरीक्षक मानतात. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.